आपल्यापैकी बहुतेक जणांना तर शेअर मार्केट म्हणजे एक जुगारच वाटतो. पण शेअर मार्केट बद्दल व्यवस्थित समजून घेतलं तर कदाचित आपण त्यातून पैसेही कमवू शकतो. आपल्याकडे गुंतवणुकीचा एक सोपा पर्याय म्हणून शेअर मार्केटकडे पाहिलं जातं. शेअर बाजारात थेट गुंतवणुकीबद्दल थोडक्यात बोलायचं झालं तर काही कंपन्यांचे शेअर विकत घेणं. आपण विकत घेतलेल्या कंपन्यांचे शेअर वर चढले तर आपल्याला त्याचा थेट फायदा मिळतो, पण काही वेळा शेअरची किंमत घसरते आणि त्याचा मोठा आर्थिक फटका आपल्याला सोसावा लागू शकतो. शेअर बाजारातली गुंतवणूक ही सरकारी योजना, LIC स्कीम किंवा पोस्टातल्या गुंतवणुकीच्या तुलनेत अर्थात जोखमीची असते. शेअर बाजारात गुंतवणूक करताना चढ उताराची जोखीम आहे. त्यामुळे या गुंतवणुकीच्या आधी काही गोष्टी समजून घेणं, शेअर मार्केट संबंधी काही प्रश्नांची उत्तरं जाणून घेणं गरजेचं असतं. नमस्कार, मी भाग्यश्री आणि TOD मराठीमध्ये तुमचं स्वागत. आपण जितक्या पैशाचा धोका पत्करू शकतो तितकीच गुंतवणूक शेअर बाजारात करावी असं तज्ज्ञ सांगतात. पण शेअर बाजारात गुंतवणूक करताना पहिला प्रश्न हाच पडतो की ही गुंतवणूक सुरक्षित तर आहे ना? हर्षद मेहतांचा 1992 स्कॅम असो किंवा केतन पारेख यांचा घोटाळा, यामुळे गुंतवणूकदारांचे पैसे बुडाले आणि शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवावे की नाही याची अनेकांना भीती बसली. पण शेअर बाजारात पैसे गुंतवणं नाही म्हणलं तरी एक प्रकारची जोखीमच आहे. कारण आपण शेअर विकत घेतलेली कंपनी बुडाली तर आपले पैसेही बुडण्याची भीती असते. शेअर बाजाराच्या कामगिरीवर आपला परतावा अवलंबून असतो. त्यामुळे चांगल्या परताव्यासाठी, चांगल्या रिटर्नसाठी आपल्याला गुंतवणुकीतली जोखीम पण स्वीकारावी लागते. पण अभ्यासपूर्वक केलेली गुंतवणूक असेल तर ती आपल्याला चांगला परतावाही देऊन जाते. शेअर बाजारात पैसे गुंतवणं तसं जोखमीच आहे. भारतात प्रामुख्यानं 2 स्टॉक एक्सचेंज मार्केट आहेत. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, ज्याला BSE देखील म्हणलं जातं. आता BSEचा इंडेक्स हा सेन्सेक्स असतो, ज्यात 30 कंपन्या असतात, आणि दुसरा आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज, ज्याला NSE पण म्हणलं जातं. NSEचा इंडेक्स हा निफ्टी असतो, ज्यात 50 कंपन्या असतात. निफ्टी आणि सेन्सेक्स मुळे लक्षात येतं की ज्या कंपन्या टॉप 50 किंवा टॉप 30 मध्ये आहेत त्या कशा पद्धतीनं काम करतात. शेअर बाजारावर नियंत्रण ठेवणारी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियामुळे अर्थात SEBीमुळे आणि शेअरचं डिजिटलायझेशन यामुळे शेअरची खरेदी विक्री व्यवहार ट्रान्सपरंट झाला. असं असलं तरी शेअर बाजारात गुंतवणूक करताना ती आपण कोणाच्या मदतीने आणि कशी करतो याची पण नीट माहिती करून घेणं गरजेचं असतं. शेअर मार्केटमध्ये खरेदी विक्री करण्यासाठी ट्रेडिंगचे प्रकार किती आहेत तेही जाणून घेऊ. पहिला आहे स्कॅल्पिंग ट्रेडिंग. शेअर मार्केटच्या खरेदी विक्रीच्या प्रकारामध्ये काही मिनिटांमध्ये शेअर घेऊन त्याची खरेदी विक्री करावी लागते. हा प्रकार अति जोखीम या प्रकारामध्ये मोडला जातो. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेअर्स खरेदी केले जातात आणि थोड्याफार फरकाने ते विकले सुद्धा जातात. नाहीतर याच्यामध्ये तोटा होण्याची शक्यता जास्त असते. दुसरा प्रकार आहे इंट्राडे ट्रेडिंग. शेअर खरेदी विक्रीच्या या प्रकारामध्ये दिवसभरात घेतलेले शेअर हे संध्याकाळी शेअर मार्केट बंद होण्या अगोदर विकावे लागतात. त्याच्यामध्ये सुद्धा जोखीम पत्करावीच लागते. शेअर मार्केटचं उत्तम नॉलेज ज्याच्या जवळ आहे त्यांच्यासाठीचा खरेदी विक्रीचा प्रकार आहे. नवीन शेअर मार्केटमध्ये खरेदी विक्री करणाऱ्यांनी हा धोका न पत्करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. तिसरा प्रकार आहे स्विंग ट्रेडिंग. स्विंग ट्रेडिंग किंवा शॉर्ट टर्म ट्रेडिंग या प्रकारामध्ये एखाद्या कंपनीचे शेअर घेऊन आपल्या खात्यामध्ये आपण होल्ड करून ठेवू शकतो आणि त्या शेअरसाठी योग्य भाव मिळाल्यानंतर आपण ते विकू शकतो. याचा खरेदी विक्री करण्याचा कालावधी काही आठवड्यांपासून ते महिन्यापर्यंतचा असतो. या प्रकारामध्ये जोखीम थोडीशी कमी असते. तर चौथा प्रकार आहे लॉंग टर्म ट्रेडिंग. या प्रकारात एकदा खरेदी केलेले शेअर 6 महिन्यांपासून ते 10 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी आपल्या जवळ ठेवू शकतो. या प्रकारामध्ये पैसे गुंतवणूक केलेल्या कंपनीला जसा फायदा होत जातो तसा गुंतवणूकदारांना फायदा होत जातो. शेअर मार्केटमधील हा गुंतवणुकीचा प्रकार सर्वात सुरक्षित प्रकार मानला जातो. नवीन गुंतवणूकदारांना या प्रकारामध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. आता शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठीच्या काही आवश्यक गोष्टी आपण बघू. पहिलं म्हणजे शेअर हे डीमॅट म्हणजेच डिजिटल स्वरूपात उपलब्ध असतात. त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी सगळ्यात आधी तुमचं डीमॅट खातं किंवा ट्रेडिंग खातं आणि एक बँक खातं असणं आवश्यक आहे. डीमॅट खातं म्हणजे डिमटेरियलाइज्ड खातं, ज्यात आपण खरेदी केलेले शेअर डिजिटल स्वरूपात साठवले जातात. थोडक्यात सोनं नाणं ठेवण्यासाठी आपलं बँकेत लॉकर असतं, त्याचप्रमाणे हे तुमच्या शेअर्सचं डिजिटल लॉकर आहे. पण सेबीनं मान्यता दिलेल्या संस्थांनाच हे खातं सुरू करून देण्याची परवानगी आहे. त्या संस्थांना आपण डिपॉझिटरी पार्टिसिपंट किंवा DP असं म्हणतो. आपल्याकडे स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक अशा सरकारी बँका आणि ICICI, HDFC, ॲक्सिस अशा खासगी बँका ही डीमॅट खातं सुरू करून देऊ शकतात. गुंतवणूक क्षेत्रातल्या काही नावाजलेल्या आणि आघाडीवर असलेल्या संस्था पण DP म्हणून काम करतात.
पण तरी त्याची पूर्ण खात्री आधी नक्की करून घ्या. तर दुसरं म्हणजे गुंतवणूक कशात करायची, तर अनुभव आणि अभ्यास यावरून तुम्हाला गुंतवणूक नक्की कशात करायची हे समजून जाईल. पण तुम्हाला शेअर बाजाराचा पूर्ण अभ्यास नसेल तर तुम्ही विश्वासू तज्ज्ञ लोक किंवा दलालांची मदत घेऊ शकता. आता ही संस्था किंवा व्यक्ती विश्वासू असणं गरजेचं आहे, कारण ते आपल्याकडून पैसे घेतात आणि त्याच्या बदल्यात आपल्या शेअरचा व्यवहार पाहतात किंवा आपल्याला सल्ला देतात. शेअर बाजारात सोमवार ते शुक्रवार शेअरचे व्यवहार पार पडतात. सकाळी 9:15 ते दुपारी 3:30 पर्यंत शेअर बाजारात गुंतवणूक करता येते. तर शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर या काही गोष्टींची काळजी घ्या आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने सुरक्षित गुंतवणूक करा. बाकी हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठी, लोकांकडून लोकांसाठी.